हरियाणात भाजपला मोठा झटका बसतोय। हरियाणात तब्बल 10 वर्षांनंतर काँग्रेस रिटर्न आल्याचं पाहायला मिळतंय। हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसचं सरकार येण्याची शक्यता एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे। तर जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस एनसी आघाडीला मतदारांची पसंती आहे अशी देखील माहिती एक्झिट पोलच्या माध्यमातून मिळत आहे। हरियाणाच्या सर्व 90 विधानसभा जागांवर मतदान पूर्ण झालं असून हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता 8 ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत। पण आज निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर वेगवेगळे एक्झिट पोल समोर येताना दिसत आहेत, ज्यामध्ये हरियाणामध्ये भाजपला मोठा धक्का बसताना दिसतोय। हरियाणा विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत, मात्र आता हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस रिटर्न अशा प्रकारच्या आता एक्झिट पोलच्या माध्यमातून माहिती समोर येत आहे। त्यामुळे 2 दिवसानंतर 8 ऑक्टोबरला या संदर्भात नेमके काय निकाल हाती येतात, एक्झिट पोल खरंच प्रत्यक्षात सत्यात उतरतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। हरियाणात मात्र आता भाजपला त्या ठिकाणी मोठा धक्का बसताना या एक्झिट पोलच्या माध्यमातून आता समोर येते। जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि एनसी आघाडीला पसंती मिळाल्याची माहिती पोलमधून मिळते। मात्र या एकंदरीत या राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसताना या ठिकाणी पाहायला मिळतो। हरियाणात 10 वर्षांनंतर काँग्रेस रिटर्न पाहायला मिळते। हरियाणा जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस सरकार येण्याची शक्यता आता एक्झिट पोलच्या माध्यमातून पाहायला मिळते। हरियाणामध्ये एकूण जागा 90, काँग्रेस 50 ते 58 जागा, भाजप 20 ते 28 जागा, अन्य 10 ते 14 जागा। भाजपला मोठा झटका बसतोय। हरियाणामध्ये काँग्रेसला 44 ते 52 जागा। भास्कर रिपोर्ट्स पोलच्या माध्यमातून, रिपब्लिक मॅट्रिक्सच्या माध्यमातून काँग्रेस 55 ते 62, भाजप 18 ते 24 जागा, अन्य 5 ते 11 जागा, एकंदरीत 90 जागा आहेत। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजप नेते रावसाहेब दानवे जोडलेले आहेत। दानवेजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका पार पडल्या आहेत, 2 दिवसानंतर निकाल स्पष्ट होणार आहे। मात्र तुर्तास जे एक्झिट पोल हाती आलेत त्या एक्झिट पोल प्रमाणे जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा फटका दिसताना पाहायला मिळतंय। काय आहे यावरती आपली पहिली प्रतिक्रिया? खरेच असे निकाल लागतील का? प्रत्यक्षात जेव्हा निकाल लागेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की भारतीय जनता पार्टी आणि अन्य पक्षाची स्थिती काय असेल। अशाच प्रकारचे एक्झिट पोलचे छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश अशाच प्रकारचे एक्झिट पोलना अंदाज वर्तवले होते। लोकसभेपासून तर विधानसभेपर्यंत या एक्झिट पोलनी जे अंदाज वर्तवले ते पूर्णपणाने साफ खोटे ठरलेले आहेत। आम्हाला खात्री आहे, कारण कार्यकर्त्याच्या बळावर आम्ही बोलतो की हरियाणामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये गेले 10 वर्ष सरकारने जे कामगिरी केली त्याच्या बळावर पूर्ण बहुमतामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल याची आम्हाला खात्री आहे। कारण कार्यकर्त्याचं बळ आणि संघटनेची ताकद सगळी ही पूर्णपणाने निवडणुकीमध्ये कामात होती। नक्कीच रावसाहेबजी, मात्र ज्या प्रकारची आता विजय वडेट्टीवार यांच्याशी संवाद साधला त्यांनी मात्र अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली की जे एक्झिट पोल आहेत अगदी त्याचप्रमाणे निकाल लागतील अशी त्यांची देखील प्रतिक्रिया। पाहूयात खरं तर 2 दिवसानंतर काय निकाल लागतात। रावसाहेबजी, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।